पण घरी असं कन्व्हिन्स वगैरे करायचं काही टेन्शन नव्हतं ना दोघांना? लगेच घरचे हो बोलले? आमचं ऍक्च्युली आई फक्त माझी एवढंच म्हणाली की तुम्ही मोठे आहात दोघं, तुम्ही एका फील्ड मधले आहात, सो तिकडचे काय अप्स अँड डाऊन्स आहेत हे तुम्हाला माहिती आहे, सो त्या गोष्टी तुम्ही क्लिअर करा आधी आणि मग तुम्ही हा डिसिजन घ्या. असं नको व्हायला की काय प्रॉब्लेम नको पुढे जाऊन यायला, असं आईचं म्हणणं होतं. पण मग आमचं मी सांगितलं तिला की आमचं बोलणं झालं होतं, त्यामुळे बाकी असा काही इश्यू नव्हता. आणि आमच्याकडे तर असं झालं की हिचा लग्नाचा मूड नव्हता आत्ता, ही अचानक भयानक लग्नाचा विषय काढतीये. तर मग माझ्या घरच्यांना असं झालं असं की अच्छा लग्नाचा विषय काढते म्हणजे नक्कीच काहीतरी छान घडलेलं दिसतंय किंवा चांगलं कोणीतरी भेटलंय म्हणून इतका पटकन हा डिसिजन घेतीये. ज्या अर्थी हिचा 6 महिन्यात मूडच चेंज झालाय त्या अर्थी काहीतरी चांगलंच घडतंय. सो मग माझे आई बाबा भेटले त्याला आणि त्यांना तो खूप आवडला. सो आता तो आमच्या घरात खूप एक गोष्ट मला त्यावेळेला फार आवडली होती, ज्या वेळेला तिच्या घरचे बोलायला आले होते, आमच्याकडे बोलायला आले होते. मी जेव्हा डेट करायला म्हणजे जेव्हा तिला विचारलं त्याच्या आधी मी तिला सगळी माझी परिस्थिती सांगितली होती, जे काही आहे माझी परिस्थिती, की माझं घर नाही आहे, हे नाही आहे, मला या गोष्टी करायच्यात, असं असं करायचं आहे. सो घर घेईन मी म्हटलं, पण आत्ता एवढ्यात तरी मला ते कुठे कार्ड्सवर दिसत नाही आहे. सो ही म्हटलं हे असं असं आहे, आता तू सांग तुला करायचं आहे का नाही. म्हटलं उद्या जाऊन ते नको की बाबा अरे हे तू सांगितलंच नाहीस मला, हे काही बोलणंच झालं नाही. आणि तिने त्यावेळेला जेव्हा घरचे तिचे बोलायला येणार होते त्यावेळेला तिने घरच्यांना हे सांगितलं होतं की त्याला तुम्ही काही विचारा, पण त्याला तुम्ही घराबद्दल काही विचारायचं नाही, कारण मला काही प्रॉब्लेम नाही आहे उद्या रेंटच्या घरात राहायला. त्यामुळे हे सोडून बाकी सगळं विचारा तो सगळ्या प्रश्न, कारण या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नाही आहे, त्याच्या डोक्यात काय आहे ते मला माहिती आहे. सो तुम्ही हे विचारू नका. आणि देव नशिबाने लग्नाच्या आधीच घर झालं माझं. वाव, किती मस्त आहे हे. पुण्यामध्ये खूप मस्त. कॉंग्रॅच्युलेशन. आणि मी तिला म्हणलं सुद्धा की तू जास्त त्याच्या मागे लागली नव्हतीस ना, म्हणून ते लवकर कदाचित आलं सुद्धा. प्रेशर नव्हतं ते करायचंय. म्हणजे आमच्या गुढीपाडव्याच्या दिवशी एंगेजमेंट झाली आणि दसऱ्याच्या दिवशी घर. खूप मस्त यार, खूप छान आहे. शिवानी खुश झाली. हो खूप खूप. मी झालेच खुश, म्हणजे कारण ते असं झालं की ऍक्च्युली आमच्या बाबतीत ह्या गोष्टी खूप वेळेला घडतात की नाही ना डिमांड केलं तर ते आपोआप मिळतं. हे आमच्या दोघांच्याही बाबतीत देवाच्या नशिबाने होतं. त्याच्यामुळे आम्ही दोघं खूप शांत होत त्या बाबतीत. असं कुठली तरी गोष्ट हवी आहे तर त्याच्यासाठी अशी कुठल्या प्रकारची वकवक नाही किंवा खूप असं हे नाही, शांतपणे करूया तर होतं.